हॅलो, वेलकम बॅक फ्रेंड्स. मी प्रोफेसर बीबी गायकवाड. 11th स्टेट बोर्ड बायोलॉजी ह्युमन न्यूट्रिशन चॅप्टर आपण आज बघूया. सो आपण स्टार्ट करतोय ह्युमन न्यूट्रिशन. ह्युमन न्यूट्रिशन. सो फर्स्ट वी मस्ट नो व्हॉट इज मेन बाय न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे काय आणि न्यूट्रिशनची आपल्याला गरज काय ही प्रथमतः आपण जाणून घेऊया. सो न्यूट्रिशन, सो बघा, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये जे काही लिव्हिंग थिंग्स आहे इन्क्लुडिंग प्लांट्स, ॲनिमल्स अँड मायक्रोब्स, सगळ्यांना एनर्जीची गरज असते. सेल्युलर ऍक्टिव्हिटीज किंवा बॉडी ऍक्टिव्हिटीजला किंवा सेल्युलर प्रोसेसेस होण्यासाठी सेल्सला एनर्जीची गरज लागते. मग सेल्स त्यांच्या एनर्जीची गरज कशा थ्रू भागवतात? सेलला पाहिजे असलेली एनर्जी ती कशी ऑब्टेन करतात? बरोबर. एनर्जीचा सोर्स काय आहे ॲनिमल्ससाठी हे सगळं याच्यामध्ये आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. तर शरीराला किंवा शरीरातील पेशींना, सेल्सला ज्या सेल्युलर ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या आहेत त्याच्यासाठी एनर्जी लागते आणि ही एनर्जी आपण ऑब्टेन करतो फूड थ्रू. आपण जर बघितलं तर ॲनिमल्स वेगवेगळ्या प्रकारचा फूड इनटेक करत असतात डेली. बरोबर. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ इनटेक ऑफ ऑल दीज फूड्स? हे जे फूड्स आपण वेगवेगळे घेत असतो त्याचा मेन पर्पज काय? तर मेन पर्पज आहे टू ऑब्टेन द एनर्जी. मग ही एनर्जी कशी ऑब्टेन करणार? तर ऍक्च्युअली तो सेल्युलर रेस्पिरेशनचा पार्ट येतो ज्याच्यामध्ये सेल एनर्जी ऑब्टेन करतात. सिंपल फॉर्म किंवा सिंपल फूड मटेरियलला स्टेप वाईज ऑक्सिडाइज करतात. आपल्याला त्याच्या अगोदरचा पार्ट बघायचा आहे न्यूट्रिशन. अर्थातच न्यूट्रिशन म्हणजे पोषण. आपल्या शरीराचं जे पोषण होतं, आपल्या शरीराची जी ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट होते, आपल्या सेल्सला जे वेगवेगळ्या प्रकारचे इलेमेंट्स हवे असतात, वेगवेगळ्या प्रकारचं जे रॉ मटेरियल हवं असतं ते आपण आपल्या शरीराला किंवा आपल्या पेशींना ह्या फूडच्या फॉर्म मध्ये प्रोव्हाइड करत असतो. म्हणजे कुठे ना कुठे फूड मध्ये आपण म्हणू शकतो की हिडन फॉर्म ऑफ एनर्जी फूड मध्ये असतो किंवा पोटेन्शियल फॉर्म ऑफ एनर्जी फूड मध्ये असतो. बरोबर. आणि त्याच्यासाठी आपल्याला ते फूड इनटेक करायचं आहे. मग त्याच्यानंतर त्या पोटेन्शियल फॉर्म ऑफ एनर्जीला कायनेटिक एनर्जी मध्ये आपली बॉडी कन्वर्ट करते त्याचं ब्रेकडाऊन करून. मग सुरुवातीला पोषण का होणं गरजेचं आहे? तर शरीराची योग्य व्यवस्थेने वाढ होणं, ग्रोथ होणं, डेव्हलपमेंट होणं. बरोबर. आपल्या सेल्सला लागणारं रॉ मटेरियल्स प्रोव्हाइड करणं हे न्यूट्रिशनचं महत्वाचं काम आहे. बरोबर. आपण बघतो की अगदी शुल्लक मिनरल्स डेफिशियन्सी किंवा विटामिन डेफिशियन्सी आपण बघतो. तर ऍक्च्युली विटामिन्स किंवा मिनरल्स आपल्या बॉडीला जास्त प्रमाणात पाहिजे नाहीयेत, पण ऍक्च्युली दिज आर द वन ऑफ द इसेन्शियल नीड्स. हे आपल्या शरीराच्या अति महत्वाच्या गरजा आहे ज्या अगदी ट्रेसेस अमाऊंट मध्ये आपल्या शरीराला पाहिजे असतात. आणि या गरजा आपण आपल्या शरीराला आपल्या डाएट थ्रू प्रोव्हाइड करत असतो. मग न्यूट्रिशन म्हणजे काय? पोषण, ज्याला आपण मराठीमध्ये अगदी साधारणपणे म्हणतो. तर पोषण ज्याच्या मध्ये ऍक्च्युली आपण काय करतो, फूड इंजेस्ट करतो, फूडला डायजेस्ट करतो. बघा, फूड इंजेस्ट केल्यानंतर त्या फूडवरती प्रोसेसिंग होतं बॉडीमध्ये. ऍक्च्युली आपण ॲनिमल्स मध्ये जे टाइप ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन बघतो हेटेरोट्रॉपिक. पण हेटेरोट्रॉपिक मध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला हेटेरोट्रॉपिक मध्ये होलोझोइक, त्याच्यानंतर सॅप्रोफायटिक, त्याच्यानंतर पॅरासायटिक आणि सिम्बायोटिक. अशा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या मोड्स आपल्याला हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन मध्ये बघायला भेटतात. आता याच्यामध्ये ह्युमन न्यूट्रिशन जे आहे ते होलोझोइक टाइपचं आहे. होलोझोइक टाइप म्हणजे काय? साधारणतः सर्वच ॲनिमल्स जे आहे या ॲनिमल्स मध्ये आपल्याला होलोझोइक टाइपचं न्यूट्रिशन बघायला भेटतं. ॲनिमल लाईक मीन्स व्हॉट? ॲनिमल्स लाईक मध्ये पण खूप साऱ्या वेगवेगळ्या डिफरंट मोड्स येतात याच्यामध्ये आपण हर्बीव्होरस ऐकलेलं असेल, कार्निव्होरस आपण ऐकलेलं आहे. बरोबर. ओमनिव्होरस आपण ऐकलेला आहे, ओमनिव्होरस. त्याच्यानंतर इन्सेक्टिव्होरस आपण ऐकलेला आहे, इन्सेक्टिव्होरस. हर्बीव्होरस, कार्निव्होरस, ओमनिव्होरस, इन्सेक्टिव्होरस. बरोबर. त्याच्यानंतर सॅंग्युव्होरस,
सॅंगिओरस. तर ह्या होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशनच्या परत हर्बिओरस म्हणजे काय, साधारणतः ग्रेझिंग एनिमल्स मध्ये गवत खाणारे प्राणी आपण ज्याला म्हणतो हर्बिओरस, झाडाची पानं वगैरे बरोबर गवत खाऊन जे उदरनिर्वाह करतात किंवा एनर्जी ऑब्टेन करतात त्यांना आपण हर्बिओरस म्हणतो. कार्निव्होरस म्हणजे काय, मीट किंवा फ्लेश बरोबर, मीट ऑर फ्लेश इटर ज्याला आपण म्हणतो, मीट ऑर फ्लेश इटर बरोबर, त्याला आपण म्हणतो कार्निव्होरस. ओमनिव्होरस म्हणजे काय, तर ऑल टाइप ऑफ फूड मटेरियल, दे कॅन फीड ऑन ऑल टाइप ऑफ फूड मटेरियल, फीड ऑन all type of food material including plants, leaves, vegetables and also meat and flesh, त्याला आपण omnivorous म्हणतो. Insectivorous means insect eaters. Reptiles मध्ये बघतो आपण insect eaters असतात काही animals reptiles मध्ये, किंवा आपण plants पण ऐकलेलं आहे, plants insectivorous असतात. They digest the insect to obtain the nitrogen. Sanguivorous, blood feeder, त्याला आपण म्हणतो ब्लड फिडर. ते काही पॅरासाइट्स असतात बरोबर, बेडबग वगैरे, टिक्स, माइट्स, हे ऍक्च्युली इक्टोपॅरासाइट्स आहे किंवा एंडोपॅरासाइट्स असतात. हे काय करतात, ब्लड वरती फीड करतात. सॅंगिओरस. आता याच्यामध्ये ह्युमन कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो, ह्युमन कार्निव्होरस कॅटेगरीमध्ये येतो. तर होलोझाईक न्यूट्रिशन याच्यामध्ये आपण बघितलं तर आपल्याला 5 प्रकारच्या स्टेप्स बघायला भेटतात. म्हणजे मी सांगितलं ना की फूडचं प्रोसेसिंग होतं. कसं प्रोसेसिंग होतं, तर सुरुवातीला फूडचं आपल्याला काय करावं लागतं बेटा, इंजेस्ट केलेलं फूड काय होतं, डायजेस्ट, ज्याला आपण म्हणतो डायजेशन नंतर काय होतं, त्या सिंपल फूडचं ब्लड मध्ये ऍब्झॉर्प्शन होतं. ऍब्झॉर्प्शन नंतर ते फूड ब्लड थ्रू सर्क्युलेट होतं आणि सेल त्याला एनर्जी ऑब्टेन करण्यासाठी युटिलाइज करतात, त्याला आपण म्हणतो ऍसिमिलेशन. आणि अनडायजेस्टेड फूड मटेरियल जे फिसेसच्या फॉर्म मध्ये रिमूव्ह केलं जातं एनस थ्रू, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इजेशन. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, होलोझाईक न्यूट्रिशन मध्ये ह्या 5 महत्वाच्या स्टेप असतात. कोणकोणत्या, इंजेशन, डायजेशन, ऍब्झॉर्प्शन, ऍसिमिलेशन आणि इजेशन बरोबर. हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी, ठीक आहे. तर ह्या प्रोसेसिंग मधून फूडला ह्या 5 स्टेप मधून प्रोसेस केलं जातं. मग आपण सुरुवातीला जर बघितलं, व्हॉट इज मीन बाय इंजेशन म्हणजे काय, अगदी सोपं आहे. इंजेशन इज नथिंग बट द इनटेक ऑफ फूड मटेरियल बरोबर, इनटेक ऑफ फूड मटेरियल इनटू द ओरल कॅव्हिटी, दिस इज कॉल्ड एज अ इंजेशन. नाउ द सेकंड स्टेप कम्स इज द डायजेशन. दुसरी जी स्टेप आहे ती काय बघा बेटा, डायजेशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट स्टेप इन ह्युमन न्यूट्रिशन. सो डायजेशन मध्ये काय होतं, ऍक्च्युली कॉम्प्लेक्स, इनसॉल्युबल, त्याच्यानंतर नॉन डिफ्युजिबल किंवा नॉन इनसॉल्युबल, नॉन ऍब्झॉर्बेबल, कॉम्प्लेक्स, इनसॉल्युबल, नॉन ऍब्झॉर्बेबल जो फॉर्म असतो फूड मटेरियलचा, तो फॉर्म फूड मटेरियलचा आपण डायजेशन प्रोसेस मध्ये कशामध्ये कन्वर्ट होतो, सिंपल, सोल्युबल आणि त्याच्यानंतर ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो बरोबर. ही जी प्रोसेस आहे डायजेशन, ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स, इनसॉल्युबल, नॉन ऍब्झॉर्बेबल जे फूड मटेरियल असतं त्या फूड मटेरियलला आपण सिंपल, सोल्युबल आणि ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये काय करतो, कन्वर्ट करतो. स्टेप वाइज डायजेशन होतं. आता हे जे कन्वर्जन आहे हे ऍक्च्युली काय आहे, एन्झायमॅटिक प्रोसेस आहे बरोबर. ही एन्झायमॅटिक प्रोसेस आहे. ह्याच्यासाठी आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डायजेस्टिव्ह ग्लँड्स असतात आणि डायजेस्टिव्ह ग्लँड्स डायजेस्टिव्ह ज्युसेस तयार करतात आणि या डायजेस्टिव्ह ज्युसेस मध्ये व्हरायटी ऑफ एन्झाइम्स असतात. म्हणजे ऍक्च्युली आपल्या फूड मध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात बघा, आता आपल्या फूड मध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात हे न्यूट्रिएंट्स आपण 2 प्रकारे क्लासिफाय करू शकतो. ज्या न्यूट्रिएंट्स आपल्याला लार्ज स्केल वरती रिक्वायरमेंट असते त्याला आपण काय म्हणतो बेटा, मायक्रो न्यूट्रिएंट्स. आणि ज्या न्यूट्रिएंटचे आपल्या बॉडीला स्मॉल स्केल वरती रिक्वायरमेंट असते अशा न्यूट्रिएंट्सला आपण काय म्हणतो, मायक्रो न्यूट्रिएंट्स. लार्ज स्केल रिक्वायरमेंट, लार्ज स्केल आणि स्मॉल स्केल. तर मायक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये जनरली काय काय इन्व्हॉल्व होतं,
याच्यामध्ये आपण बघतो कार्बोहायड्रेट्स असतात, कार्बोहायड्रेट्स बरोबर, त्याच्यानंतर प्रोटीन्स, त्याच्यानंतर लिपिड्स बरोबर, त्याच्यानंतर वॉटर. हे काय झालं आपल्या फूड मधला न्यूट्रिएंटचा मॅक्रो न्यूट्रिएंटचा पार्ट बरोबर. आता मायक्रो न्यूट्रिएंट स्मॉल स्केल वरती जे लागतात हे आपल्याला विटामिन्स किंवा मिनरल्स एक्सेट्रा हे आपल्याला स्मॉल स्केल वरती लागतात. पण ते डाएट मध्ये ऍब्सेन्स असणं म्हणजे वेगवेगळ्या डेफिशियन्सीजला निमंत्रण देण्यासारखंच आहे बरोबर. तर विटामिन्स आणि मिनरल्स खूप इम्पॉर्टंट असतात, कारण काही विटामिन्स किंवा मिनरल जे असतात तर ह्या ज्या काही एन्झायमॅटिक प्रोसेस असतात ह्या एन्झायमॅटिक प्रोसेस मध्ये डायरेक्टली इन्व्हॉल्ड असतात. अँड जर असे मिनरल्स किंवा विटामिन्स या एन्झायमॅटिक प्रोसेस मध्ये जर ऍबसेंट असेल तर मग मेटाबॉलिझम किंवा जे डायजेशनची प्रोसेस आहे ती डायजेशनची प्रोसेस मंदावते, स्लो मेटाबॉलिझम होतं बरोबर. किंवा दिस डेफिशियन्सीज ऑफ विटामिन्स अँड मिनरल्स जे असतात दॅट रिझल्ट्स इनटू द न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स. इवन absence of macronutrients in the diet also results into the various nutritional disorders. जसं आपण ऐकलेलं की प्रोटीन डेफिशियन्सी लहान मुलांमध्ये जनरली क्वेश्चन डिसऑर्डर्स आपण ऐकलेलं आहे. प्रोटीन डेफिशियन्सी, प्रोटीन्स आपल्या शरीराची एक आवश्यक गरज आहे शरीराच्या योग्य वाढीसाठी. कार्बोहायड्रेट्स योग्य प्रमाणात असले पाहिजे आपल्या डाएट मध्ये. कार्बोहायड्रेट्स हा एक एनर्जीचा सोर्स आहे, मेन एनर्जी सोर्स आहे. लिपिड्स मोस्ट ऑफ द एनर्जी जे असते ते किंवा मोस्ट ऑफ द जे फूड असतं आपल्या बॉडीमध्ये ते लिपिड्स किंवा फॅटच्या फॉर्म मध्ये स्टोअर केलं जातं. सो ऑल दीज आर द एसेन्शियल पार्ट्स ऑफ आवर न्यूट्रिशन, मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड द मायक्रोन्यूट्रिएंट्स. आता कार्बोहायड्रेट्स मध्ये आपण काय करतो, कार्बोहायड्रेट्स मध्ये आपल्या डाएट मध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स किंवा त्याला आपण ऍक्च्युअली काय म्हणतो बेटा पॉलीसॅकराइड्स बरोबर. म्हणजे पॉलीसॅकराइड्स लार्ज मॉलिक्युल्स आहेत, हे सेल्स मध्ये डायरेक्टली एंटर होऊ शकत नाही बरोबर. याच्यासाठी या पॉलीसॅकराइडचं स्टेप वाईज डायजेशन होणं गरजेचं आहे बरोबर. पॉलीसॅकराइड्स पासून आपल्याला काय भेटतील, ऑलिगोसॅकराइड्स भेटल. स्टेप वाईज त्यांना आपल्याला ब्रेकडाऊन करत जायचंय. ऑलिगोसॅकराइड्स पासून आपल्याला काय भेटतील, डायसॅकराइड्स भेटतील बरोबर. डायसॅकराइड्स पासून आपल्याला काय भेटतील, सिंपल फॉर्म कोणता भेटेल, मोनोसॅकराइड्स बरोबर. मोनोसॅकराइड्स म्हणजे काय, एक तर ग्लुकोज बरोबर किंवा फ्रुक्टोज किंवा काय गॅलॅक्टोज, ग्लुकोज फ्रुक्टोज किंवा काय गॅलॅक्टोज बरोबर. हे तुम्हाला एका उदाहरणातून मी समजून सांगतो की डायजेशन होणं का गरजेचं असतं. कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स कॅन नॉट एंटर इनटू द सेल डायरेक्टली, सो त्यांचं डायजेशन स्मॉल मॉलिक्युल मध्ये होणं गरजेचं असतं. जसं की या ठिकाणी फायनली स्मॉल सिंपल मॉलिक्युल्स तयार झालेले ग्लुकोज फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज. आणि आपल्या ब्लड मध्ये जी शुगर असते ग्लुकोज बरोबर, त्या ग्लुकोजचं सेलमध्ये ऑक्सिडेशन होतं स्टेप वाईज आणि त्याच्या थ्रू एनर्जी स्टेप वाईज रिलीज होत जाते किंवा स्टेप वाईज मॅनर मध्ये एनर्जी रिलीज होत जाते आणि ती एनर्जी एका स्टेबल मॉलिक्युल मध्ये स्टोअर केली जाते, एटीपी. ठीक आहे. तर आपल्या शरीराची जी एनर्जीची गरज असते ती एनर्जीची गरज ऍक्च्युअली कोणत्या मॉलिक्युल थ्रू फुलफिल केली जाते, एटीपी मॉलिक्युल्स थ्रू फुलफिल केली जाते. सो एटीपी तयार होणं हे सुद्धा एक न्यूट्रिशनशी रिलेटेड ऍक्टिव्हिटी आहे बरोबर सेलची. तर असे कार्बोहायड्रेटला डायजेस्ट करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स असतात. प्रोटीन्सला डायजेस्ट केलं जातं सिंपल फॉर्म मध्ये कोणता, अमायनो ऍसिड्स. म्हणजे सिंपल तुम्हाला मी डायरेक्ट सांगतो, अगोदर पॉलीपेप्टाइड पेप्टोन्स वगैरे तयार होतील, मग ऑलिगोपेप्टाइड्स तयार होतील, मग डायपेप्टाइड्स आणि मग फायनली अमायनो ऍसिड्स बरोबर. लिपिड्स कसं ब्रेक होतं, तर फॅटी ऍसिड्स आणि प्लस ग्लिसेरॉल असं ब्रेक होतं. ठीक आहे. तर हे सगळं डायजेशनचा जो पार्ट आहे हा इम्पॉर्टंट आहे. So digestion is a process in which complex insoluble non-absorbable form of food material is stepwise converted into the simple soluble and absorbable form with the help of the enzymes or by the action of enzymes. ठीक है. ही सेकंड स्टेप समजली सगळ्यांना. ओके. नाउ the third one step in holozoic nutrition. What is the third step? The third step is the absorption. आता ऍब्झॉर्प्शन काय आहे, तर सिंपल फॉर्म मध्ये फूड मटेरियल आहे. साधारणतः ही एक लिक्विड पेस्टच्या फॉर्म मध्ये हे सिंपल फूड मटेरियल असतं आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये, ज्याला आपण काय म्हणतो बेटा, चाईल बरोबर. लिक्विड पेस्ट फॉर्म चाईल. मग हे जे चाईल असतं हे चाईल इंटेस्टिनल जी वॉल असते, इंटेस्टिनल स्मॉल
स्मॉल इंटेस्टाईनची जी वॉल असते त्या वॉलच्या थ्रू हे ब्लड मध्ये काय केलं जातं, ऍब्झॉर्ब केलं जातं. स्मॉल इंटेस्टिनल वॉल जो इनर लाइनिंग जी असते त्या इनर लाइनिंग वरती फोल्ड असतात ज्याला आपण काय म्हणतो, विली, इंटेस्टिनल विली. इंटेस्टिनल विलीला जास्तीत जास्त ब्लड सप्लाय असतो. कशासाठी, तर लिक्विड पेस्ट ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब करण्यासाठी. विलीज आर द हायली वॅस्क्युलर. ठीक आहे, विलीज आर द हायली वॅस्क्युलर म्हणजे दे आर प्रोव्हाइडेड विथ द हाय नंबर ऑफ ब्लड वेसल्स. जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा कशाला असतो, स्मॉल इंटेस्टाईनच्या इनर लाइनिंग जे फोल्डिंग होतात विली, तिच्या थ्रू हे लिक्विड पेस्ट ऍब्झॉर्ब करण्यासाठी ब्लड मध्ये ही जास्त व्हॅस्क्युलर असते किंवा ब्लड वेसलचा सप्लाय असतो. नाउ ऍब्झॉर्प्शन नंतर काय येतं बेटा, ऍसिमिलेशन. ऍसिमिलेशन. नाउ व्हॉट इज मीन बाय ऍसिमिलेशन? Assimilation means it is the actual utilization of simple form of food material. Utilization of simple food material. Simple food material. Simple food material by the cell. By the cell. In presence of oxygen. In presence of oxygen. To release the energy. To release the energy. एका शब्दामध्ये सांगायचं म्हणजे ना, तर ऑक्सिडेशन ऑफ फूड एवढंच ध्यानात ठेवा. ऑक्सिडेशन ऑफ फूड, ज्यावेळेस हे सगळं सिंपल फूड मटेरियल ब्लड थ्रू सेल्सला सर्क्युलेट होतं, सेलमध्ये एंटर होतं, तर सेलमध्ये एंटर झाल्यानंतर ऑक्सिजन बरोबर ते रिॲक्ट होतं आणि त्याचं स्टेप वाईज ऑक्सिडेशन होतं. अँड दिस ऑक्सिडेशन ऑफ फूड मटेरियल रिझल्ट इन टू दी रिलीज ऑफ एनर्जी. बरोबर, मग ही एनर्जी स्टोअर केली जाते एटीपी मध्ये. आणि शेवटची स्टेप आहे बेटा ज्याला आपण काय म्हणतो, इजेशन. इजेशन. नाउ व्हॉट इज मीन बाय इजेशन? इजेशन इज नथिंग बट द रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड. बरोबर, रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड फूड मटेरियल. रिमूव्हल ऑफ अनडायजेस्टेड फूड मटेरियल. दिस इज कॉल्ड ॲज अ इजेशन. पण कशाच्या फॉर्म मध्ये? इन द फॉर्म ऑफ फिसेस. इन द फॉर्म ऑफ फिसेस. बरोबर, तर इजेशनची ही जी प्रोसेस आहे ना, या इजेशनच्या प्रोसेसला आपण डिफिकेशन पण म्हणतो. डिफिकेशन इज द इजेशन. ओके, तर ह्या 5 स्टेप तुम्हाला न्यूट्रिशन मध्ये लक्षात ठेवायचे. एवढं सांगितलं मी कशासाठी, सो आपल्याला न्यूट्रिशनची डेफिनेशन बघायची. आता याच्यावरून एक अंदाज आला असेल तुम्हाला, हाऊ यू कॅन डिफाइन द न्यूट्रिशन. तर डिफाइन काय, न्यूट्रिशन काय आहे, ह्या पूर्ण ज्या प्रोसेसेस आहे ना, या प्रोसेसेसची जी सम टोटल आहे, एक पूर्ण परिणाम आपण ज्याला म्हणतो या सगळ्या प्रोसेसेसचा, त्यालाच तर आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन. सो लेट अस सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ न्यूट्रिशन. सो न्यूट्रिशन इज द सम टोटल ऑफ ऑल द प्रोसेसेस. Sum total of all the processes through which food is ingested, digested, absorbed, assimilated or digested. Assimilated and digested. The sum total of all the processes through which food is ingested, digested, absorbed, assimilated and digested is called as nutrition. यालाच तर आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन. किंवा तुम्ही असं पण न्यूट्रिशन नवीन कॉन्सेप्ट नुसार WHO ने डेफिनेशन दिलेली न्यूट्रिशनची. तर काय आहे न्यूट्रिशन? अकॉर्डिंग टू WHO, intake of food in relation to the needs, in relation to the body's dietary need. तेच जे सांगितलंय तेच आहे, जे आपल्या शरीराच्या डायटरी नीड्स आहे, त्या डायटरी नीड्स साठी आपण काय करतो, फूडचा इनटेक करतो. त्यालाच तर आपण काय म्हणतो, न्यूट्रिशन. पण हे फूड या 5 स्टेप मधून प्रोसेस होतं. म्हणून आपण एक जनरल बघितलं तर द सम टोटल ऑफ ऑल दिस प्रोसेसेस थ्रू विच फूड इज इंजेस्टेड, डायजेस्टेड, absorbed, assimilated and digested is called as the nutrition. Okay, so आता याच्या नंतरचा जो पार्ट आहे, that we have to start about the human digestive system.
हे जे आहे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टीम ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे. ओके, बाय, हॅव अ नाईस डे, टेक केअर, गुड बाय एव्हरीवन.